मनाचे धडकन नवी छेडूया नवे नवे गीत हे मनाचे धडकन नवी छेडूया जिंदगीला नव्याने देऊ चेहरा स्वप्नातला कभी हो मनमानिया थोड़ी सी बदमाशियां तेरी मेरी यारियां कभी हो मनमानिया थोड़ी सी बदमाशियां तेरी मेरी यारियां नवे नवे एहसास मनाला कोणी कसे प्रेमात असावे हो तुझ्या माझ्या मदहोश क्षणांनी जग सारे विसरून जगावे हलके हलके श्वासात भरते ही नशा प्यारी सी आंखों में हो जाऊं गुमशुदा थोड़ी सी हैरानियां तेरी मेरी यारियां थोड़ी सी शैतानियां थोड़ी सी रुसवाइयां तेरी मेरी यारियां तेरे जैसा यार कहाँ कहाँ ऐसा यार आना करेगी दुनिया तेरा मेरा अफसाना तेरे जैसा यार कहाँ कहाँ ऐसा यार आना याद करेगी दुनिया तेरा मेरा अफसाना मुझको गले लगा के बैठा दिया फलक पे मुझे खाक से उठा के मेरी जिंदगी सवारी मुझको गले लगा के बैठा दिया फलक पे मुझे खाक से उठा के याद तेरी यारी को मैंने तो खुदा माना करेगी दुनिया तेरा मेरा अफसाना
तेरे जैसा यार कहाँ, कहाँ ऐसा यार आरा। जिंदगी जिंदगी जिंदगी, हाँ जिंदगी जिंदगी जिंदगी, दोस्तों की दुनियादारी में हंसी मेरी जिंदगी। ऐसा क्या हुआ रे, ऐसा क्यों हुआ रे, हॉट चाह शॉट नको रे, थोड़ा कश मार ले सावकाश मार रे, हल्की हल्की किक बसू दे, सारे गम छोड़ दे एकदम मोड़ ले, स्मोक में ही होप है प्यारे। मैं जिंदगी का साथ निभाता चला गया, हर फिक्र को धुएं में उड़ाता चला गया। मैं जिंदगी का साथ निभाता चला गया, हर फिक्र को धुएं में उड़ा। जिंदगी जिंदगी, दोस्तों की दुनियादारी में हंसी मेरी जिंदगी। साला ही गँगच वेगळी होती, कट्टा गँग, सगळ्यांची आपली ओळख झाली। हा अश्क्या, हा कोणाचाच नव्हता, तरी गँगचा। हे उम्या आणि श्री, हे म्हणजे नवविवाहित दाम्पत्यासारखे, कुठेही गेले ना तरी एकत्र। आता राहिले सॉरी आणि नित्या, यांची तर ना दिघ्याने मला एक स्पेशल ओळख करून दिली। सॉरी सॉरी म्हणत म्हणत या जगी हा आला रे, बात में है कंफ्यूजन गड़बड़ घोटाला रे, 10 का 20 करने में शातिर ये साला रे, झोल झोल करुणी तरी ठण ठण गोपाला रे। अरे यारी में सॉरी आए तो गलत है, पर अपने सॉरी की तो बात अलग है। ये ढोलर कमीना सोचता कभी ना, यारी में ही झोल छुपा हूँ, जय लया जय, झोल में ही यारी छुपी है। हाँ। मैं जिंदगी का साथ निभाता चला गया, हर फिक्र को धुएं में उड़ाता चला गया। मैं जिंदगी का साथ निभाता चला गया, हर फिक्र को धुएं में उड़ा। जिंदगी दिग्या बरोबर मी पहिली सिगरेट प्यायली। दिग्या आपला पहिला फ्रेंड, आणि त्याचबरोबर मला कळलेलं दिग्याचं पहिलं प्रेम। चायला लफडी करताना पुढचा मागचा विचार न करणारा हा माणूस प्रेमाच्या लफड्यात मात्र हो जेव्हा पाहिलं हिला ये दिल हिल्ला हिल्ला, सारा जिल्हा हिल्ला हुआ रे जल जला। हो जेव्हा पाहिलं हिला ये दिल हिल्ला हिल्ला, सारा जिल्हा हिल्ला हुआ रे जल जला। घराच्या सामोरी नजरेची शाळा ही रोज रोज भरवायची हाय, लैलानी मजनूची सॅडवाली लव्ह स्टोरी आपल्याला बदलायची हाय हाय हाय। ही सुरेखा आपल्याला पटलेली हाय, अरे खिडकी मधून कशी लाजून हसलेली हाय, अरे हसली हसली तिच्या फुलटू फसलेली हाय, हसलेली हाय हसलेली हाय, तिच्याला पटलेली हाय। कधी ह्यांचं होऊन गेलो हो कळलंच नाही। एक वेगळीच दुनिया, एक वेगळीच दुनियादारी। मैं जिंदगी का साथ निभाता चला गया, हर फिक्र को धुएं में उड़ाता चला गया। मैं जिंदगी का साथ निभाता चला गया, हर फिक्र को धुएं में उड़ा। जिंदगी 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 मेरी जिंदगी जिंदगी जिंदगी, दोस्तों की दुनियादारी में हंसी मेरी जिंदगी जिंदगी जिंदगी, हाँ जिंदगी 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 जिंदगी, हाँ
देवताय गणाध्यक्षाय धीमहि गुणशरीराय गुणमण्डिताय गुणेशानाय धीमहि गुणातीताय गुणाधीशाय गुणकनिष्ठाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि चतुराय गानप्राणाय गानान्तरात्मने गानोत्सुकाय गानमत्ताय गानोत्सुकमते गुरुपूजिताय गुरुदेवताय गुरुकुलस्थाय गुरुविक्रमाय गुरुप्रवराय गुरुवे गुरुमुरवे मित्र, जम्मू काश्मीर मधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात अनेक नागरिक मृत्युमुखी पडले. ही अत्यंत दुःखद घटना आहे. निष्पाप आणि निरपराध नागरिकांवर केलेल्या या निर्घृण हल्ल्याचा आम्ही सगळे तीव्र निषेध करतो आहोत आणि मृत्युमुखी पडलेल्या त्या निष्पाप नागरिकांप्रती अतीव दुःख आणि संवेदना व्यक्त करत आहोत. मित्रांनो, आयुष्यातील आनंदाच्या क्षणी आपल्याला आपल्या जवळ नसलेल्या आपल्या आवडत्या मित्रांची किंवा माणसांची खूप आठवण येत असते. आज ते इथे असले असते तर ते किती आनंद झाला असता त्यांना, असं वाटत राहतं. जगातील सगळ्यात मोठी वेदना म्हणजे ज्या लोकांची आठवण ज्यांना कधी विसरता येत नाही आणि पुन्हा भेटताही येत नाही. या अगदी तसंच या आनंदोत्सवाच्या वेळी सुरुवातीला आपल्या सोबत नसणाऱ्या अकाली आणि अवेळी आपल्याला सोडून गेलेल्या आपल्या वर्गमित्रांची मला प्रकर्षाने आठवण येते. प्रवीण पोरवाल, विकास पवार, मोहन मावळगे, नितीन सेवनीकर, प्रल्हाद पडखणे आणि सावळकर. त्यातील प्रवीण पोरवालचं जाणं एक काळजाला चटका देऊन जाणार होतं. मेडिकलला ऍडमिशन मिळण्याचा आनंद ओसरत नाही तोवरच ते घडलं. पुष्काळ होता होता काळ रात्र झाली असंच काहीच. ते इतकं अनपेक्षित आणि दुर्दैवी होतं की त्यामुळे आमच्या सर्वांची त्यावेळी मन सुन्न झाली होती. या सर्व वर्गमित्रांना मला एवढंच सांगायचं आहे, शरीराने जरी तुम्ही आज आमच्यात नसलात तरी
तुमच्या आठवणी आमच्या मनात सतत जिवंत राहणार आहे. पहलगामच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांसाठी आणि आपल्यामध्ये नसलेल्या आपल्या मित्रांसाठी भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून आपण सर्वांनी उभे राहून 1 मिनिटाची स्तब्धता पाळायची आहे. ओम शांती आहे. पण आज आपल्याला वर्गमित्रांसमोरच बोलण्यात हा अतिप्रसंग माझ्यावर ओढवला आहे. पण समोर एवढी दिग्गज मंडळी बसलेली असताना आपण आपली बुद्धी जास्त पाजाळायची कशाला, म्हणून मी थोडक्यात आवरणार आहे. आपण सगळे इतका लांबचा प्रवास करून इथे आला आहात. कोणी 5 तास तर कोणी रात्रभर प्रवास करून आले आहात. एज इज जस्ट अ नंबर हे जरी ऐकायला छान वाटलं तरी वयाचे परिणाम आपल्या सर्वांना जाणवत आहेतच. प्रवासाचा थकवा जाणवत असणारच. पण हा मित्रांचा गोतावळा तुम्हाला तो तुमचा थकवा विसरायला लावणार आहे. अगर मुझसे पूछो कि जिंदगी क्या होती है तो मैं कहूंगा अपना राजू जायसवाल, शाहू रसाळ, भागवत जाधव, श्याम नागापूरकर, प्रदीप आवाके हे आपले मित्र जिंदगी का एक उदाहरण है. हे जिंदगी इंसान है. जीवनाचा प्रत्येक क्षण अगदी भर भरून जगणारी हे आपले मित्र. त्यांच्याकडून मला हे शिकायचं आहे कि जिंदा दिल रहिए जनाब, ये चेहरे पे उदासी कैसी. जिंदा दिल रहिए जनाब, ये चेहरे पे उदासी कैसी. बीतने दो वक्त को कैसे भी, उम्र की तो ऐसी की तैसी. उम्र को हराना है तो अपने शौक जिंदा रखिए, दोस्तों की महफिलें चुनिंदा रखिए. घुटने चले या न चले, दिल को उड़ता परिंदा रखिए. तर आपली मित्रांची मैफिल हे सगळ्या आजारांचं औषध आहे असं मला वाटतं. तर त्याच्यावर एक उर्दू शेर आहे. देखी जो नब्ज तेरी तो हंसकर बोला हकीम. देखी जो नब्ज तेरी तो हंसकर बोला हकीम. तेरा मर्ज का इलाज तो महफिल है तेरे दोस्तों की. तो चलो आज दोस्तों की महफिल सजाते हैं. आपल्या जुन्या मित्रांना भेटण्याची, एकमेकांना जाणून घेण्याची, मैत्रीचे बंध बळकट करण्याची, नेहमीच्या व्यावसायिक तापातून सुटून मोकळा श्वास घेण्याची हे स्नेह संमेलन म्हणजे सुवर्ण संधी आहे असं मला वाटतं. आपण सर्व आता साठीच्या पार गेलो आहोत. जबाबदाऱ्या तर कधी संपणारच नाही. पण त्या विसरून, काही काळासाठी त्या विसरून हे क्षण आपल्या स्वतःसाठी जगणं जगायला पाहिजेत असं मला वाटतं. म्हणून तर हा मित्रांचा गोतावळा आपण जमा केला आहे. आता आपल्या विसाव्याच्या क्षणाचा आनंद घेण्याचा हा दिवस आहे. आणि मला या निमित्ताने एक मार्मिक वाक्य आठवतं की टू लिव्ह, LIVE, टू लिव्ह इज द रेअरेस्ट थिंग इन द वर्ल्ड. म्हणजे जगणं ही जगातली अत्यंत दुर्मिळ घटना आहे. मोस्ट पीपल जस्ट एक्झिस्ट. लोक सगळे फक्त अस्तित्वात असतात. आयुष्य तुम्ही जगत नसता, आयुष्य काढत असता. तर आयुष्यात तुम्ही किती दिवस जगलात यापेक्षा जगण्याचा प्रत्येक दिवसात किती जीवन होतं ते महत्वाचं आहे. आपल्यापैकी प्रत्येकाचं आयुष्य एक कादंबरी आहे. त्या कादंबरीचं कथानक, त्यातील पात्रे, त्यातील माणसांची स्वभाव वैशिष्ट्ये, त्याचं कथानक, त्यातील प्रकरणे आणि जीवन अनुभव, आनंद, दुःख, उदासीनता, संघर्ष, हारणं, जिंकणं हे सगळं प्रत्येकाचं वेगळं आहे. पण ही कादंबरी काल्पनिक नाही, वास्तविक जीवन अनुभव आहे. या मेळाव्याचं प्रयोजन असं आहे की तुमच्या कादंबरीची काही पानं मित्रांना उलगडून दाखवणं, काही प्रकरणं तुम्हाला उद्धरण करायचं असेल तर ते करणं, हे आम्हाला तुम्हाला ऐकायला आवडेल. मित्रांचा जीवन संघर्ष ऐकून आपला जीवनानुभव समृद्ध करणं हा या स्नेह संमेलनाचा
फायदा आहे असं मला वाटतं. हा कार्यक्रम पूर्णपणे अनौपचारिक, कुठलीही नियमांचं आणि दर्जाचं बंधन न ठेवता अगदी खेळीमेळीच्या वातावरणात स्वतःला व्यक्त करण्यासाठीचा एक मंच आहे. आपल्या मित्रासमोर मन मोकळं करण्याची एक संधी आहे असं समजा आणि व्यक्त व्हा. या कार्यक्रमाची मध्यवर्ती कल्पना मैत्री ही आहे. मैत्रीबद्दल एकच ओळख बोलणार आहे, बाकी शाहू रसाळ मैत्रीवर एक व्याख्यान देणार आहे, ते नंतर आपण ऐकूयाच. जगाचं सगळ्यात सुंदर, सहज आणि निकोप नातं म्हणजे मैत्रीचं. ते व्यावहारिक नाही, त्यात कसली देवाणघेवाण नाही, की कसली अपेक्षा नाही, आणि मैत्री करावी लागत नाही, ती आपोआप होऊन जाते. पण ती टिकवायसाठी मात्र तुम्हाला फार प्रयत्न करावा लागतो. ते वारंवार तुम्हाला आपल्या मित्रांवर असलेलं प्रेम व्यक्त करावं लागतं, ते तुमच्या आचरणातून दाखवावं लागतं. एकमेकांना समजून घेणं, एकमेकांचे दोष दुर्लक्षित करणं, एकमेकांना गुण दोषासकट स्वीकारणं, यालाच तर मैत्री म्हणतात. फेसबुकवर तुमचे हजारो मित्र असतील, पण तुमचं फेस एखाद्या बुक सारखं जो वाचू शकतो तो तुमचा खरा मित्र आहे. तर आमच्या या मागच्या 1.5 महिन्यामध्ये आम्ही या कार्यक्रमासाठी खूप प्रयत्न केले. आमच्या 9 पैकी 9 जणांनी प्रत्येकाने आपापल्या परीनं त्याच्यात योगदान दिलेलं आहे. श्याम तेलन यांचे मॅनेजमेंट स्किल्स आम्हाला खूप कळले, मला खूप पाहायला मिळाले. त्याच्या कामाचा झपाटा खूप जास्त आहे. हा जो हॉल आहे हा 500-700 लोकांसाठीच आहे, पण आपल्या 100-200 माणसाला हा हॉल उपलब्ध करून फक्त श्याम तेलंगण मिळालेला आहे. श्याम नागापूरकर, अरुण मांडीकर, किरण खैराटकर, जीवन पावडे, बिप्पी कदम, शाहू शिराडकर या सर्वांनी आपापल्या परीनं खूप कष्ट घेऊन आपल्यासाठी ही पंचपक्वान्याची थाळी तयार केलेली आहे. तर आपण याचा आस्वाद घ्यावा आणि सर्व गोड म्हणून घ्यावा असं मला वाटतं. चूक भूल माफी द्यावी. मी डॉक्टर शाहू रसाळ असतील तर आहेत का? त्यांना मी मंचावर याची विनंती करतो. त्यांना मैत्रीवर काहीतरी बोलायचं आहे. या शाहू रसाळ. वेळ 10 मिनिट, 5 मिनिट, 5 मिनिट. मित्र एवढे मोठे महान आहात, एवढ्या मोठ्या महान मित्रांना 5 मिनिटाच्या छोट्याशा हॉलमध्ये नेणं खरं म्हणजे मला सर्कशीची कसरत आहे. कारण माझ्या समोर बसलेला प्रत्येक जण हा आपल्या वर्गोसाठी रत्न आहे. मैत्र जीवाचे हाच विषय आहे आजच्याचा. कभी तो कभी तो आसमान से चांद और सूरज जमी पर आए, कभी तो आसमान से चांद और सूरज जमी पर आए, वर्गों के नाम की एक खूबसूरत सुबह और शाम हो जाए, वर्गों के नाम की एक खूबसूरत सुबह और शाम. आजचा सूर्य नांदेडमध्ये उगवलेला आहे आणि आजचा चंद्र पण नांदेडमधूनच उगवणार आहे. आपल्याकडे अरुण मांडीकर आहे. अरुण मांडीकरच्या तिथून अरुणोदय झालेला आहे. आज किरण खैराटकरच्या घरातून इथं किरण आलेली आहे. सुधीर म्हणतोय धीर धरा, संध्याकाळची कल्चरल नाईट कशी आहे त्याकडे लक्ष द्या. 2 शाम आहेत आपल्याकडे. एक शाम तेलंग पाटील आणि दुसरा शाम नागापूरकर. आणि ह्या दोघांची मिळून संध्याकाळची जी शाम आहे ती अतिशय रंगीन आणि अत्यंत मनोरंजक अशी होणार आहे हे या ठिकाणी तुम्हाला सांगायचं वाटतं. शशी बसलेली समोर, शशी माझे टेबल पार्टनर आहे. शशी म्हणजे चंद्र. शशी म्हणजे चंद्र. ह्या चंद्राची किरण आज संध्याकाळी गोदावरीच्या पात्रात पडणार आहे. आणि या सर्व कार्यक्रमाचा एक माहोल असा तयार होणार आहे की बीपी कदम म्हणतात
कि सब के कदम बस बैंक्वेट हॉल की तरफ जाएंगे और यू विल एंजॉय कल्चरल नाईट। या सर्वांवर कडी म्हणजे शाहू शिराडोळकरांचा, शाहू म्हणजे राजश्री शाहू। सर्व या कल्चरल प्रोग्राम मध्ये, या बँक्वेट मध्ये, या भरगोच्या मीट मध्ये एक प्रकारचं राजशाही वातावरण आहे हे आपण पाहिलं सर्वांनी। हे शाहू बसले ना आहे समोर दिसतोय। तर तुम्ही सर्व मंडळींनी, मॅनेजमेंट कमिटीने हे जे छान आयोजित केलेलं आहे त्याबद्दल मी तुम्हा सर्वांचं अभिनंदन करतो। नांदेड म्हटलं की इथला उन्हाळा पहिल्यांदा आपल्या लक्षात येतो। नांदेड, लातूर, यवतमाळ, चंद्रपूर, नागपूर असाच पुढे पट्टा गेलेला आहे आणि अत्यंत उष्ण उन्हाळ्यात एप्रिल मध्ये हा कार्यक्रम आयोजित होतोय। तेव्हा आपला हा जो भरगो आहे या कडक उन्हाळ्यामध्ये मला असं वाटतं की तो थंड गारव्यासारखा आहे। त्यांनी तुम्हाला इथं आल्याबरोबर थंड केलं आणि या पार्श्वभूमीवर मला म्हणायचं की नांदेडचा उन्हाळा म्हणजे नांदेडचाच उन्हाळा, नांदेडचा उन्हाळा म्हणजे नांदेडचाच उन्हाळा। नांदेडचं ऊन कसं आपल्याला कवेत घेतं, नांदेडचं ऊन कसं आपल्याला कवेत घेतं, थंड करण्यासाठी मग गोदावरीच्या पात्रात नेतं, थंड करण्यासाठी मग गोदावरीच्या पात्रात नेतं। गोदावरी ही या ठिकाणची सर्वात मोठी जीवनदायिनी आहे। तिच्यासाठी मला म्हणावंसं वाटतं की तुझ्या प्रवाही कुंकुमवाही बालरवी जणू अरुण करी। मग अशा अरुणचा उल्लेख झाला। तुझ्या प्रवाही कुंकुमवाही बालरवी जणू अरुण करी, जय संजीवनी जननी पयोदे, श्री गोदे भवतापहरी, श्री गोदे भवतापहरी। म्हणजे आपलं सुखदुःखाचं हरण करणारी अशी जीवनदायिनी संजीवनी म्हणजे आपली गोदामाय आहे। पण या ठिकाणी भवतापहरी म्हणजे तापमानाच्या दृष्टिकोनातून तुम्ही हा शब्द वापरलेला आहे ठिकाणी, कारण बऱ्याच वर्षांपूर्वी म्हणजे 2 लाख वर्षापूर्वी गंगेचा अवतार। माझ्या आपणास हार्दिक शुभेच्छा। मित्रांनो, गौतम बुद्धाने सांगितलंय की जात पात धर्म लिंग प्रांत यांच्या पलीकडे जर कुठलं नातं असतं तर ते म्हणजे मैत्रीचं। आणि आज या ठिकाणी आपण मैत्रीचा सोहळा साजरा करतोय, त्याबद्दल मला तुम्हाला या कवितेच्या माध्यमातून तुमच्याशी संवाद साधणार आहे। मित्र हुशार असतो, मित्र गरीब असतो, मित्र मंद असतो। मित्र हुशार असतो, मित्र गरीब असतो, मित्र मंद असतो, पण जोपर्यंत तो आपल्या सोबत असतो ना तोपर्यंत दुःखाचा दरवाजा आपल्या काळजासाठी बंद असतो। तेव्हा तोपर्यंत आपल्या दुःखाचा काळजासाठी दरवाजा बंद असतो। मित्र शेमडा जरी असला तरी तो तुम्हाला कधी आत्महत्या करू देणार नाही। म्हणून मी सांगतो की माणसाला एक तरी मित्र असला पाहिजे, सच्चा मित्र असला पाहिजे। आणि या ठिकाणी तर आपल्याला 100 मित्र आहेत, अगदी एकमेकांच्या जीवाला जीव देणारे जीवलग मित्र। मैत्रिणीकडे येतो, मैत्रिणीचा विषय काढलेला आहे। आपल्या या ऍडमिशनला आता 48 वर्ष पूर्ण होत आहे आणि आजही मुलं मुलीमध्ये आपण मित्रमैत्रिणीमध्ये फरक भेदभाव करत नाही। 48 वर्षात सुद्धा आपल्या मैत्रिणींचे आपले कसे संबंध आहेत, आपले कसे मित्रत्वाचे नाते आहेत हे यावरून दिसते। जेवढे मुलं आहेत तेवढ्याच मुली पण या ठिकाणी उपस्थित आहेत। मित्रांनो, मुला मुलींची आणि स्त्री पुरुषाची शुद्ध मैत्री असू शकत नाही का? असू शकते। तुम्हाला श्रद्धा आठवते का? श्रद्धाच्या शरीराचे 35 तुकडे केले शोएबने तिच्या नवऱ्याने आणि ते एका पेटीत बंद करून ठेवले आणि तिच्या मोबाईलवर तो मेसेज करायला लागला की कोणाची आलेले मेसेज त्याला तो उत्तर देऊ लागला। तेव्हा तिच्या एका मित्राच्या लक्षात आलं की हे मित्र, हे जे मेसेजेस आहेत हे आपल्या मैत्रिणीचे नाही, कोणीतरी दुसरंच तिचं व्हॉट्सअप किंवा जो काही इंस्टाग्राम आहे तो हँडल करतोय। तेव्हा तिचं काही त्यांनी तिच्या आईवडिलांना फोन केला आणि सांगितलं की बाबा हे श्रद्धाचे मेसेजेस नाही,
हे कोणीतरी दुसरंच कोणीतरी पाठवतं आणि काहीतरी काळा श्रद्धाच्या बाबतीत आहे. तेव्हा पोलीस केस केली आणि उघड झालं की शोएबने त्या श्रद्धाचा खून केलेला आहे. या ठिकाणी वडील कामाला आले नाहीत, या ठिकाणी भाऊ कामाला आला नाही, या ठिकाणी बहीण कामाला आली नाही, पण या ठिकाणी मित्र त्या कामित्र जो कामी आला तो एक तिचा जीवलग मित्र आणि त्या जीवलग मित्रामुळे ही केस उघडकीस आली. तर मित्र हो, माणसाला मित्र किंवा मैत्रीण ही अत्यंत आवश्यक आहे आणि आमच्या या सर्व मैत्रिणींचं सुद्धा मी या ठिकाणी स्वागत करू इच्छितो. या ठिकाणी एक उल्लेख मी करणार आहे. दुःख अडवायला उंबऱ्यासारखा मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. नांदेडच्या गारव्यावरनं ही या ठिकाणी आयडिया मी घेतोय. या ठिकाणी मीही एक मैत्रिणीचं छोटंसं माझं सांगणार आहे जिचे माझ्यावरती खूप उपकार आहे. माणसाच्या आयुष्यात कधी कधी असे प्रसंग येतात की त्याला जगणं सुद्धा नकोसं वाटतं. डॉक्टर वळसंकरांचं ताजं उदाहरण आहे आपल्याकडे. न्यूरोसर्जन सोलापूरचे. चार्टर प्लेन स्वतःचा असलेला असा माणूस ज्याची रोवरिंग प्रॅक्टिस होती, त्याने आपल्या डोक्यात गोळ्या घालून आत्महत्या का करावी? कुठेतरी त्याला आउटलेट मिळालं नसेल, काहीतरी त्याला व्यक्त होता आलं नसेल किंवा आणखी काहीतरी गोष्टी असतील. अशा प्रसंगी मित्रांना, त्याला कोणी मित्र होते की नाही काय मला कल्पना नाही, परंतु एवढा मोठा माणूस आपण गमावला. या ठिकाणी मला एक सांगावं असं वाटतं की आपले सावळकर, मोहन मावलिगी, विकास पवार हे कसे गेले, कशाने गेले कदाचित आपल्याला कल्पना नाही. एक फक्त मला आठवतं नितीन सेवणीकर, तो व्यसनाधीन झाला होता. त्याच्यामध्ये डी ॲडिक्शनसाठी त्याला ठाण्याच्या येऊरच्या सेंटरमध्ये त्याला ठेवलं होतं आणि मी त्याला भेटलो. परंतु नंतर एके दिवशी मेसेज आला की असा असा एक व्यक्ती मृत झालेला आहे आणि त्याला मॉर्च्युरीमध्ये ठेवलंय. तेव्हा मी नितीन सेवणीकरला पाहायला गेलो आणि माझ्या एका जीवलग मित्राचा मृतदेह मॉर्च्युरीमध्ये बेवारस माणसासारखा ठेवलेला आहे, पडलेला आहे. खूप दुःख झालं मला. माझ्याही आयुष्यात या ठिकाणी मी छोटासा 8 मिनिटात किस्सा सांगेन की काही कौटुंबिक कारणामुळे मोठ्या मुलाच्या आणि सुनेच्या काही मला मानसिक ताण आला होता. तेव्हा एन्झायटी न्यूरोसिस मध्ये थोडा त्रास झाला मला. सर्व काही टेस्ट करून घेतल्या ज्युपिटरला, सर्व व्यवस्थित निघालं. पण नंतर ठरलं की हे थोडंसं एन्झायटी आणि कौटुंबिक ह्याच्यामुळे थोडासा प्रॉब्लेम आहे. तेव्हा मी आपल्या ग्रुपवरती फोटो टाकले होते माझे की हॉस्पिटल ऍडमिट झालोय वगैरे वगैरे. स्मिताने, या ठिकाणी अभय पण आहेत, स्मिता आहे. स्मिता या ठिकाणी मला जाहीरपणे सांगावं असं वाटतं की तिने मला फोन केला स्मिताने, अरे शाहू काय तुझा प्रॉब्लेम आहे, काय झालं तुला? मग मी कोणाला सांगितलं नव्हतं, पण स्मिताच्या कानावरती मी हे घातलं की असं असं आहे, छोट्याशा कौटुंबिक गोष्टीमुळे माझा असा असा प्रॉब्लेम झालेला आहे आणि मला खूप स्ट्रेस, ताण आला होता आणि त्यातनं मला कधी कधी आत्महत्येच्या पण विचार यायला लागले होते. मी तिच्या कानावरती स्पष्ट केलं. तेव्हा स्मिताने मला धीर दिला आणि तिने सांगितलं की शाहू तू काही काळजी करू नको, माझ्याही आयुष्यात मला असे प्रसंग आलेले आहेत. या सर्व गोष्टींवरती एक उपाय आहे, तू हे सर्व मनातनं काढून टाक आणि मी एक सल्ला देते. सांगलीच्या पटवर्धनांचं एक पुस्तक तू आजच वाचायला सुरुवात कर. फ्रॉम स्ट्रेस टू डी स्ट्रेस, फ्रॉम स्ट्रेस टू डी स्ट्रेस हे पुस्तक मला स्मिता मुरुमकरनी सुचवलं, ते मी वाचलं आणि मी त्या आत्महत्येच्या, त्या एन्झायटी न्यूरोसिसच्या टेन्शनमधनं मी बाहेर आलो. तर अशा प्रकारे एका मित्राला आत्महत्येपासून प्रवृत्त करणारी, पराभूत करणारी, त्याला त्या टेन्शनमधनं बाहेर काढणारी अशी आपली मैत्रीण स्मिता या ठिकाणी आहे. तिचं जोरदार टाळ्याच्या कडकडाटात आपण स्वागत करावं. वळसंकरांना कदाचित अशी कोणी मित्र किंवा मैत्रीण कदाचित लाभली नसावी आणि म्हणून
वसंतराजी आपला जीव गमावला. आत्महत्याच करणार नाही कुणी, आत्महत्याच करणार नाही कुणी. मित्र असला जवळ जर स्मितासारखा, मित्र असला जवळ जर राम सारखा. मित्र वडव्यामध्ये गारव्यासारखा. वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी. एक तू मित्र कर, एक तू मित्र कर वर्गो सारखा. मित्र वडव्यामध्ये गारव्यासारखा. एक मिनिटात संपवतोय. मैत्री चाटते गाय होऊन मना, मैत्री चाटते गाय होऊन मना. जाबिलक तू तिला, जाबिलक तू तिला वासरासारखा. मित्र वडव्यामध्ये गारव्यासारखा. जाळताना मला एक या ठिकाणी मी सर्वांना विनंती करणार आहे, नम्र विनंती, कारण वर्गोचा हा मैत्रीचा सोहळा आहे. तर आपण सर्वांनी आपल्या एकमेकांच्या खांद्यावर हात टाका. सर्वांनी श्याम मुलींनी पण टाका. आपल्या मैत्रिणीच्या खांद्यावर हात, मी सुधीरच्या खांद्यावर हात टाकतोय. एक मिनिट. मैत्री सर्वांनी अभय, तुमची मैत्रीण तिकडे आहे. मेधा, सर्वांनी आपल्या जवळच्या मित्राच्या खांद्यावर हात टाका. शेवटचा भाग आहे. जाळताना मला देह ठेवासा, जाळताना मला देह ठेवासा. हात खांद्यावरी ठेवल्यासारखा. मित्र वडव्यामध्ये गारव्यासारखा. आणि शेवट आहे या ठिकाणी. वर्गोमध्ये मला एक पॉइंट सांगायचा फक्त, की आपल्या वर्गोमध्ये आपल्यामध्ये फूट पाडण्यासारखा एकच पॉइंट आहे, तो म्हणजे राजकारण आणि धर्मकारण. तर ह्या गोष्टी निश्चितच व्यक्त झाल्या पाहिजेत व्हॉट्सअपवरती, आपल्या ग्रुपवरती. परंतु त्यामुळे आपल्या वर्गोमध्ये फूट पडण्याची शक्यता निर्माण होऊ नये, त्याबद्दल फक्त ती दक्षता घ्या आणि एकमेकांना समजून घ्या. एकमेकांना काही चुकलं असेल तर विशेषतः आपले किरण, शिवराज, अनिल आणि आपले सर्व मंडळींना मी सांगेन की मित्र जर चुकला असेल तर त्याला माफ करा. मैत्रीमध्ये सर्वात जर डेंजर पॉइंट कुठला असेल तर तो म्हणजे गलतफहमी, गैरसमज, मिसअंडरस्टँडिंग. तेव्हा मित्राला समजून घ्या. मित्र हो, त्याला एकदा फोन करा आणि सांगा की तुझ्या सोबत आहे. सोबतीने संपवू अंधार मित्रा, वेदनेचाही करू शृंगार मित्रा. घर तसे मजबूत असते मैत्रीचे, गैरसमजाचे पण नको दार मित्रा. तू दगा केलास आता असू दे, मी तरी तुझ्या सोबत असणार मित्रा. अनवेगळे सावज नको लावू गळाला, अनवेगळे सावज नको लावू गळाला. तोच गळगे मी पुन्हा फसणार मित्रा. मित्र वडव्यामध्ये गारव्यासारखा. मित्रांनो, शेवटच्या पर्वामध्ये आपण आहोत. प्रशस्त 70कडे आपण झुकतोय. आपल्या आयुष्याची कधी संध्याकाळ होईल आपल्यालाही सांगता येत नाही. म्हणून उजाले अपनी यादों के हमारे साथ रहने दो, न जाने कौन सी गली में जिंदगी की शाम हो जाए, जिंदगी की शाम हो जाए. रावने हा ग्रुप स्थापन केलेला आहे. तेव्हा स्वतःसाठी सगळे जगतात, दुसऱ्यासाठी जगतो तो खरा माणूस.
प्रकाशाकडे जाताना सगळे साथ देतात, अंधारात सुद्धा इतरांना जो साथ देतो तो खरा माणूस. जगून झाल्यावर प्रत्येक जण मरतो, पण मेल्यानंतर सुद्धा जो आपल्या हृदयात जिवंत राहतो तो खरा माणूस. असा माणूस, असा मित्र आपल्या वर्गोच्या वातावरणातून घडावा ही माझी अपेक्षा आहे. आंसुओं के हर एक मोती से हंसना सीखो, आए हुए गमों का सामना करना सीखो, अपने लिए ही न सही किसी और के लिए जीना सीखो, किसी और के लिए जीना सीखो. आणि रामने स्थापन केलेला हा वर्गो ही शिकवण आपल्या सर्वांना देतो. वर्गोच्या माध्यमातून अशा प्रकारे काम करा की आज आपण आहोत या जगात, उद्या आपण जरी नसू या जगात तरी आपली पुढची पिढी सुद्धा हे वर्गोचं काम असंच पुढे चालू ठेवेल. आणि आपण जपलेलं हे मैत्रीचं नातं, आपण फुलवलेली फुलबाग हे नंदनवन पाहून पुढची पिढी आपल्यापासून बोध घेईल. हमारे बाद महफिल में अफसाने बया होंगे, बहारे हमको ढूंढेगी, हम न जाने कहाँ होंगे, कहाँ जाने कहाँ होंगे. आपली फ्रेंडशिप आयुष्याच्या अखेरपर्यंत अशीच राहावी, अखंड राहावी ही इच्छा व्यक्त करून लॉंग लिव्ह वर्गो, जय वर्गो, जय वर्गो. थँक्यू व्हेरी मच. बिलकुल बिलकुल बिलकुल. या ठिकाणी मी छोटासा एक मुद्दा घेणार आहे. ह्या कमिटीने सुधीर कदम, आपला सुधीर कुलकर्णी आणि श्याम तेलंग आणि सर्वच मंडळींनी इतकं सुंदर गेट टुगेदर आयोजित केलेलं आहे की त्यांचं जाहीर कौतुक करणं आवश्यक आहे. आमचा मुंबईचा जो वर्गो ग्रुप आहे, आम्ही आपणा सर्वांचं या मॅनेजमेंट कमिटीचं या ठिकाणी एक छोटंसं सेपरेट भेट देऊन आपलं स्वागत करू इच्छितो. संजय पत्तीवारला मी या ठिकाणी पाचारण करतो आणि संजय पत्तीवार घेऊन ये लवकर. लवकर लवकर ते तुझं ते आहे का? अरे बॅग कुठे? श्याम तेलंग, श्याम तेलंग, मान्यकर, श्याम नागापूरकर, जीवन पावडे, VP कदम, किरण खराटकर सगळ्यांनी यायचं. यांचं हे प्रेमाचं गिफ्ट स्वीकारण्यासाठी. शशी पल्लेवाड मंडळी, ही खरी कल्पना होती, नर्सिंगची कल्पना होती आहे. त्या मुंबईकर टीमने असं ठरवलं की आपण काहीतरी करावं. त्या माध्यमातून आम्ही आपला जे काही आपण ऑर्गनाईज केलेलं आहे त्यासाठी आपल्याला पातळी म्हणून आम्ही इथे आपल्याला स्टेजवर यायचं. शाहू शरणकर, शाहूसाठी टाळ्या वाजल्या सुधाकर बडगिरे, नरसिंग इंग्रजच्या वतीनं श्याम नागापूरकर सत्कार. सतीश शवेकर, देवानंद नाथ, अशोक इंगळे, सुधाकर पडगिरे, सुधाकर चलो, एकनाथ कुलकर्णी, विमल कसगेकर, देवा राहिला सर अलीकडे
मॅम असं जाहीर करण्यात आलं आहे की हे मुंबई वर्गोतर्फे फेलिसिटेशन आहे. आम्ही युनिट मात्र आहोत, पण हे संपूर्ण वर्गो फॅमिलीतर्फे नागरिकांचे फेलिसिटेशन प्रत्येक जण याच्यामध्ये सामील आहे. नाटकात कसं लिहितात, अमका अमका ढमका ढमका चमका चमका आणि डॉक्टर श्रीराम लागू सर्वात मुख्य कलाकार आहे तो लास्ट असतो. तर बाकी सर्वच महत्वाचे आहेत, परंतु या गेट टुगेदरचा जो मुख्य पिलर आहे तो मला वाटतं की सुधीर कुलकर्णी त्याच्या गोड प्रेमळ मेसेजेसमुळेच आम्ही एवढ्या मोठ्या संख्येने आला. सुधीरसाठी जोरदार टाळ्या कमिटीसाठी ही भेट आणि एक मिनिट ह्या भेटीबरोबर एक मिनिट माझं एक पुस्तक 2 काव्यसंग्रह आणि छोटंसं एक बुकलेट मी मुंबई आपल्या नांदेड वर्गोला प्रेझेंट करतोय. पण एवढं मोठं पुस्तक 1000 पानांचं पुस्तक आहे, एवढी पुस्तकं आहे आणणं शक्य नव्हतं मला. तर त्याबरोबरच मी हे सुधीर कुलकर्णीकडे सुपूर्द करते. कॉमन एक या पुस्तकामध्ये याला 1 लाख रुपयाचा महाराष्ट्र सरकारचा पुरस्कार मिळालेला आहे. आणि विशेष महत्वाची गोष्ट म्हणजे यामध्ये आपल्या वर्गोवर 10 ते 12 पानाचा लेख आहे. म्हणजे आपल्या वर्गोला सरकार दरबारी राजमान्यता मिळालेली आहे. त्याबद्दल रामचं आम्ही जोरदार स्वागत करू इच्छितो. 1 लाख रुपये वर्ग महाराष्ट्र वर्गोचे आणि भारतीय वर्गोचे आम्ही नागरिक वर्ग परिवार आभार मानतो. कार्यक्रम शेवटी व्हायला पाहिजे. आता उद्या तुम्ही कुठल्या सरकाराच्या अनुदान मिळालं तर आम्ही पूर्ण व्यवस्था केलेली आहे. सत्कार केल्याबद्दल आपल्या सर्वांचे धन्यवाद आणि आभार. मी या ठिकाणी एक अनाउन्समेंट करू इच्छितो की पुढचं जे गोल्डन ज्युबिली सेलिब्रेशन आहे आपल्या वर्गोचं, आपल्याला 50 वर्ष पूर्ण होतील मेडिकलला ऍडमिशन घेतल्याला. तर पुढचं 2027 मध्ये होणारं जे गेट टुगेदर आहे दॅट्स द गोल्डन ज्युबिली सेलिब्रेशन, आणि ते आम्ही मुंबई वर्गोच्या वतीने ठाण्याला आयोजित करणार आहोत असं आम्ही आमंत्रण करतोय. या मॅनेजमेंट कमिटीने तो निर्णय घ्यायचा आहे की आणखी काही प्रपोजल्स आहेत का, आणि त्याचा उद्याला निकाल देतील मला वाटतं. तर आपल्या सर्वांना धन्यवाद. राम सोमानी हे ठरवतील पुढचं काय आहे. डॉक्टर शिवराज गायकवाडनं काहीतरी पुस्तक त्यांनी प्रकाशित केले आहे. पुस्तकाचं नाव काय? हॅलो मित्रांनो, मी शिवराज. एवढा परिचय भरपूर आहे. मी एक माझ्या वतीनं मी एक छोटीशी भेट तुम्हाला आणलेली आहे. तुम्हाला पसंत पडली तर तुम्ही घ्या. पहिल्यांदा सर्व नांदेडकरांना एक पुस्तक मी प्रेझेंट करणार आहे आणि त्याच्यातले काही दुसऱ्यांना पण प्रेझेंट करणार आहे. आणि सर्वात महत्त्वाचं, हे पुस्तक 250 रुपयाला जरी असलं तर तुमच्यासाठी मी आज सर्वांना फ्रीमध्ये देणार आहे. प्लीज सर्वांना फ्री. एक छोटासा परिचय सांगतो. एक अमेरिकन मोंक आहे, त्याचं नाव स्कॉट जोसेफ म्हणून होते.
त्यांनी आपल्या इंडियामध्ये अमेरिकेमध्ये जो अमेरिकेमध्ये ते मिलिटरीमध्ये होते अमेरिकेच्या आणि व्हिएतनाम वॉरमध्ये त्यांनी वयाच्या 22-23 वर्षामध्ये त्यांनी गेलं तर भरपूर लोकांची केली त्याला केली खूप कंटाळा आला म्हणून ते इंडियामध्ये आले सर्व धर्माचा स्टडी केली आणि त्याच्यामध्ये असं लक्षात आलं की मुस्लिम धर्माचा ख्रिश्चन तर होतेच हिंदू धर्माचा स्टडी केली अल्टिमेटली बुद्धिझमची स्टडी केली आणि मग ते श्रीलंकेमध्ये जाऊन त्यांनी जवळजवळ 5-6 वर्ष स्टडी केली त्याच्या लक्षात आलं की हे फक्त स्टडी करून चालणार नाही किंवा बुद्धिझमचा फॉलोअर म्हणून चालणार नाही तर मग ते मोंक बनले बुद्धिस्ट मोंक झाले आणि बुद्धिस्ट मोंक झाल्यानंतर जेव्हापासून 1977 पासून ते बुद्धिझमचा प्रचार करत आहेत त्याच्यावर त्यांनी पुस्तकं लिहिली भरपूर पुस्तकं लिहिली त्याच्यातलं एक पुस्तक मी पब्लिश केलेलं आहे ते पहिलं पुस्तक त्याची आवृत्ती 1977 ला थायलंडमध्ये झाली दुसरी आवृत्ती 1997 मध्ये श्रीलंकेला झाली तिसरी आवृत्ती 2017 मध्ये न्यूयॉर्क USA मध्ये झाली चौथी आवृत्ती किंडल अमेझॉनवर किंडलवर किती त्यावेळेस मी तिथं होतो वाशिंग्टन डीसीला आणि 5वी आवृत्ती मी स्वतः इंडियन एडिशन म्हणून पब्लिश केलेली आहे तर मी हे पुस्तक माझा मुलगा एक्सपायर झाला त्याला डेडिकेट केलेलं आहे तर मी सर्वांना विनंती करतो नांदेडकरांना त्यांना मी हे पुस्तक देतो मग त्यांनी नंतर हे पुस्तक आहे सर्वांसाठी आहे प्लीज हे पुस्तक सर्वांसाठी प्लीज घ्या बोल नांदेडकर प्लीज कम ऑन स्टेज नांदेडचा प्रतिनिधी म्हणून मी एक पुस्तक स्वीकारत आहे आता आपल्याला इंट्रोचा वेळ आपल्याला कमी पडत आहे तर आपण पुढचा कार्यक्रम सुरू करूया प्लीज प्लीज तर वर्ग मित्रांनो आपल्याला उशीरच झालेला आहे याच्या पुढील कार्यक्रमासाठी मी डॉक्टर वीणा वाडेकर आपल्या क्लासमेट्सची इंटेलिजंट एन्सायक्लोपीडिया त्यांना मंचावर येण्याची विनंती करतो आणि शीला कुलकर्णी द कूल गर्ल ऑफ आवर क्लास तर दोघांना पण विनंती करतो ते आपल्या इंट्रो सेशनचं बिफोर लंच अँकरिंग करतील संचालन करतील मला काही सांगायचं मला काही विचारायचं 1.5 मिनिटानंतर एक बेल वाजेल 1.5 मिनिटापेक्षा जास्त घेऊ नये कारण पुढे पूर्ण कार्यक्रम आपल्याला 5:30 पर्यंत सगळं संपवायचं आहे Good afternoon, Namaskar, Sat Sri Akal. It's my privilege and a great honor to address this August gathering, our very much long awaited reunion. Dear boys and girls, this union is taking place in the city of Nanded, in the land of Gurudwara Tak Sachkhand, Sri Huzur Sahib Akshardham. It's very much heartening to see 67 of our mates here, and we of course miss all of the rest of them who couldn't make it possible to join here. We hope and expect 100% attendance at our 50th year Gala Golden Celebration forthcoming, which is announced just now. Dear friends, we know each other for last almost 48 years. In these 48 years, we have seen all colors of life, almost whole spectrum unfolded in front of our eyes.
in our personal as well as professional life. We had few moments of happiness, few of sorrow, few of joy, few of grief, few of like I have achieved everything in my life, and few like maybe I have lost everything. Few of anger, few of laughter, few moments of yes I did it like this, and few oh no I missed it just. So we are eager to, as a Virgo family, we are very much eager to listen to your such precious moments in our forthcoming event. मुझे कुछ कहना है, अगर नहीं तो मुझे कुछ पूछना है. मुंबई वर्गोच्या टीममधील डॉक्टर अनिल चौधरी, सिनियर फिजिशियन मुंबई, हे अनावधानाने किंवा ते इथं नव्हते की हॉलमध्ये म्हणून त्यांचं नाव उच्चारायला राहून गेलं. तर डॉक्टर अनिल चौधरी आणि मिसेस चौधरी यांना मी विनंती करतो की त्यांनी मंचावर डॉक्टर अनिल चौधरी मुंबईहून आले. वर्गो टीम मुंबईच्या तर्फे अनावधानाने सरांचं नाव वगैरे राहिलं होतं तरी एसबी ऑलरेडी वेळ झालेला आहे आणि अनावधानाने ह्या गोष्टी होत असतात. एवढा मोठा कार्यक्रम तुम्ही करताय, मला त्याचं काही व्यक्तिशय वाटलेलं नाहीये. खूप चांगला तुम्ही कार्यक्रम करताय. तुमचं कौतुक जेवढं करावं तेवढं कमीच आहे आणि मुंबई वर्गोतर्फेच नाही आपल्या सगळ्यांतर्फे आम्ही त्यांचं प्रचंड कौतुक करतो. जय वर्गो. थँक्यू. Good afternoon, everyone. We have time constraint for every function, and being any member of the society, we should stick to the time. We should be very precise and brief. This is my request to everyone. At the outset, I would like to thank the organizers from the Nanded team. I won't go for the names. It is understood we know everyone to each one. Okay. So we are going to start the program. डॉक्टर अनिल चौधरी मुंबईहून आले. वर्गो टीम मुंबईच्या तर्फे अनावधानाने सरांचं नाव वगैरे राहिलं होतं तरी एसबी ऑलरेडी वेळ झालेला आहे आणि अनावधानाने ह्या गोष्टी होत असतात. एवढा मोठा कार्यक्रम तुम्ही करताय, मला त्याचं काही व्यक्तिशय वाटलेलं नाहीये. खूप चांगला तुम्ही कार्यक्रम करताय. तुमचं कौतुक जेवढं करावं तेवढं कमीच आहे आणि मुंबई वर्गोतर्फेच नाही आपल्या सगळ्यांतर्फे आम्ही त्यांचं प्रचंड कौतुक करतो. जय वर्गो. थँक्यू. Good afternoon, everyone. We have time constraint for every function, and being any member of the society, we should stick to the time. We should be very precise and brief. This is my request to everyone. At the outset, I would like to thank the organizers from the Nanded team. I won't go for the names. It is understood we know everyone to each one. Okay. So we are going to start the program. मुझे कुछ कहना है, मुझे कुछ पूछना है, of course. The theme is based on Maitri. At the outset, Sudhir did the Prarthana, Tamasoma Jyotirgamaya, Asatoma Satgamaya, Tamasoma Jyotirgamaya. That is eternal prayer for everybody's well-being. And even Lord Buddha has said, Atta Deepa Bhava. You get enlightened first and then enlighten others with the feeling of metta. Metta means what? Not only friendship with the human beings or the similar beings, it is the friendship with the animals also. Chara Charashi Maitri. Hey, that's the principle astra. So, Attadeepa Bhava, get enlightened and you be light for yourself and enlighten the world too. So, with this word, we would like to go for the actual intro of our colleagues. We will go as per the sequence. And the person has to be here. 1.5 minutes should be given. We know everybody knows each one. So just be very brief and precise. 1 minute will be taken by us, either Sheila or me, and we'll try to have a tete-a-tete with the person.
and will go for expecting something other than the academic. डॉक्टर अनिल चौधरी मुंबईहून आले, वर्गव टीम मुंबईच्या तर्फे अनावधानाने सरांचं नाव राहिलं होतं तरी डॉक्टर अनिल चौधरी मुंबईहून आले, वर्गव टीम मुंबईच्या तर्फे अनावधानाने सरांचं नाव राहिलं होतं तरी एसबी ऑलरेडी वेळ झालेला आहे आणि अनावधानाने ह्या गोष्टी होत असतात. एवढा मोठा कार्यक्रम तुम्ही करताय, मला वाटतं मला त्याचं काही व्यक्तिशय वाटलेलं नाहीये. खूप चांगला तुम्ही कार्यक्रम करताय. तुमचं कौतुक जेवढं करावं तेवढं कमीच आहे आणि मुंबई वर्गतर्फेच नाही, आपल्या सगळ्यांतर्फे आम्ही त्यांचं प्रचंड कौतुक करतो. जय वर्गो. थँक्यू थँक्यू. Good afternoon, everyone. We have time constraint for every function, and being any member of the society, we should stick to the time. We should be very precise and brief. This is my request to everyone. At the outset, I would like to thank the organizers from the Nanded team. I won't go for the names. It is understood we know everyone to each one. Okay. So we are going to start the program. मुझे कुछ कहना है, मुझे कुछ पूछना है, of course. The theme is based on Maitri. At the outset, Sudhir did the Prarthana, Tamasoma Jyotirgamaya, Asatoma Sadgamaya, Tamasoma Jyotirgamaya, that is eternal prayer for everybody's well-being. And even Lord Buddha has said, Attadeepa Bhava. You get enlightened first and then enlighten others with the feeling of metta. Metta means what? Not only friendship with the human beings or the similar beings, it is the friendship with the animals also. Characharashi Maitri. Hey, that's the principle astra. So, Attadeepa Bhava, get enlightened and you be light for yourself and enlighten the world too. So, with these words, we would like to go for the actual intro of our colleagues. We will go as per the sequence. And the person has to be here. 1.5 minutes should be given. We know everybody knows each one. So just be very brief and precise. 1 minute will be taken by us, either Sheila or me, and we'll try to have a tete-a-tete with the person. And we'll go for expecting something other than the academics and our years together at GNC. So here we go. Sheila to take over first. First, let me call upon stage Dr. P.K. Shah and Mrs. Shah, who is a very big name in Jyotish Elite Social Circle. He is our opening batsman. He laid the foundation for a respectable and comfortable score of 67. And being ophthalmologist, he gives us a visual pleasure also by making our black and white photographs colorful. Please welcome on stage. Give him a big hand. मित्रांनो, माझ्यापासूनच सुरुवात झाली. मला माहित नव्हतं असं काहीतरी बोलावं लागणार आहे. वर्गोचा कार्यक्रम व्हावा असं माझी खूप इच्छा होती. त्याकरता सुरुवातीपासून मी इथं आलो. विद्यालयाला बासरला जाऊन आलो आणि मी आणि सोमाणी होता. आम्ही आपण हे करायचंच आहे. एप्रिल जरी असलं तरी सगळेजण येतील आणि हा आपण मोठ्या संख्येने सगळेजण उपस्थित आहात. आपल्या आयुष्याची शेवटची साधारणतः 10 वर्ष होतं. लास्ट 10 मॅन्डेटरी ओव्हर्स म्हणतो तसे आहेत. तर आपण एक प्रत्येक ओव्हर चांगली खेळावी असं मला वाटतं आणि दरवर्षी आपण भेटत राहू. माझ्या नातवाला यावेळी घेऊन आलोय. माझी मिसेस तर आहे, मोठ्या मुलीचा मुलगा पण इथं आलाय. मी प्रदीप शहा, तनुजा मेहता.
डॉक्टर अनिल चौधरी मुंबईहून आले, वरगवटी नांदेड मुंबईच्या तर्फे अनावधानाने सरांचं नाव लावलं राहिलं होतं तरी एसबी ऑलरेडी वेळ झालेला आहे आणि अनावधानाने ह्या गोष्टी होत असतात. एवढा मोठा कार्यक्रम तुम्ही करताय, मला त्याचं काही व्यक्तिशय वाटलेलं नाहीये. खूप चांगला तुम्ही कार्यक्रम करताय. तुमचं कौतुक जेवढं करावं तेवढं कमीच आहे आणि मुंबई वर्गतर्फेच नाही, आपल्या सगळ्यांतर्फे आम्ही त्यांचं प्रचंड कौतुक करतो. जय वर्गो. थँक्यू थँक्यू. Good afternoon, everyone. We have time constraint for every function, and being any member of the society, we should stick to the time. We should be very precise and brief. This is my request to everyone. At the outset, I would like to thank the organizers from the Nanded team. I won't go for the names. It is understood we know everyone to each one. Okay. So we are going to start the program. मुझे कुछ कहना है, मुझे कुछ पूछना है, of course. The theme is based on Maitri. At the outset, Sudhir did the Prarthana, Tamasoma Jyotirgamaya, Asatoma Sadgamaya, Tamasoma Jyotirgamaya. That is eternal prayer for everybody's well-being. And even Lord Buddha has said, Attadeepa Bhava. You get enlightened first and then enlighten others with the feeling of metta. Metta means what? Not only friendship with the human beings or the similar beings, it is the friendship with the animals also. Chara-charashi Maitri. हे त्यांचं प्रिन्सिपल असतं. So Attadeepa Bhava, get enlightened and you be light for yourself and enlighten the world too. So with these words, we would like to go for the actual intro of our colleagues. We will go as per the sequence, and the person has to be here. 1.5 minutes will be given. We know everybody knows each one. So just be very brief and precise. 1 minute will be taken by us, either Sheila or me. Thank you very much. Question for you. एवढ्या ह्याच्यामध्ये why you selected Sauda as a place for to practice? नाही तर काय मी असं ठरवलं होतं की ॲक्च्युअली ग्रामीण भागामध्ये जाऊन जास्तीत जास्त चांगली सेवा द्यावी. शहरामध्ये तर सगळे जातात, त्या ठिकाणी गेल्यानंतर एक निवडताना असं स्टेज निवडलं होतं की आजूबाजूचा एरिया व्यवस्थित ड्रेन होईल आणि ते ग्रामीण भाग आहे तर त्याच्यामध्ये सावधान लोकांना तो उद्देश होतो. धनंजय टिकाय नाही, जनार्दन जांभरुणकर, Dr. Zamrunkar, has he reported? next one, Pradeep Awad. Dr. Panchakshari. Dr. Panchakshari from Palghar. Is he available in the audience? Okay. We'll go to the next one. Dr. Shivraj Ladikar, Aurangabad. मी शिवराज आहे बस. मला 2 मुलं होते, मुलगा मुलगी. मुलगा MBBS कुपर हॉस्पिटलमधून झाला. इंटर्नशिप करत असताना माझ्या दुर्दैवात तो एक्सपायर झाला. माझी मुलगी वेस्ट फिल्डवरून MBBS केली. एक्झिट एक्झामिनेशन असते इंडियातली टफेस्ट एक्झामिनेशन, फक्त 13% रिझल्ट असतो. ते पण पास झाली. आता तिथे दिल्लीला कधी तिचं काउन्सिलिंग आहे. एक माझं एक काउन्सिलिंग आहे, ते ओळख आहे. हे पुस्तक मी छापलंय मित्रांनो. एक नवा अवतार आहे तुमच्या ह्याच्यामध्ये. तर हे पुस्तक वाचा. असं वाटेल की तुम्हाला बुद्धाच बोलायला लागलाय, शिकवायला लागलाय, सांगायला लागलाय.
7 वर्षामध्ये नाही झालं, 7 महिने लागतील, 7 आठवडे लागतील, 7 दिवस लागतील. खरोखर वाचवलं आणि या मार्गावर गेलं तर तुम्ही एनलायटन व्हा. एवढंच मला बोलायचं. थँक्यू व्हेरी मच. My question on behalf of my Bachelor Shivraj, you being you claim to be a follower of Buddhism. So how many Vipassana sessions you have done till now? Actually, I have done so many Vipassana meditations. Igatpuri 2 and America 4. About 6 times I have done a Vipassana meditation. Still one question comes to the mind of our friends. शिवराज को गुस्सा क्यों आता है? मुझे गुस्सा आता था इसलिए तो मैं मेडिटेशन कर रहा हूँ. I have come down to very low level now. Otherwise, I was very high. Now I have come down to very low level. That is very nice to listen from Dr. Shivraj. Thank you very much. My message to you, from my side to you, live a life, very short life. You are very fortunate that you have taken birth on this earth. Just live a life. You have to go one day. Thank you very much. That's very spiritual and meditational to listen to. Next, Dr. Panchakshari, be fast to be on the dais. Dr. Panchakshari, I spotted him in the audience. Okay, next we'll take Dr. Avake. Okay. Dr. Avake, please hold. Dr. Avake, please hold. माझं नाव मालिक पंडित असेल. मी पालघरला राहतो आणि पालघरला प्रॅक्टिस करतो. बाकी लाईफ व्यवस्थित चाललेलं आहे, मजेमध्ये चाललेलं आहे. खायचं प्यायचं मजा करायची असं माझं चाललेलं आहे. बाकी तुम्हाला काय I have one question for you, Doctor. Where is Mrs. Panchakshari? Where is Mrs. Panchakshari? Mrs. Panchakshari घरी आहे, हाऊस वाईफ आहे. ती व्यवस्थित आहे, पण तिला असं बाहेर येणं जास्त आवडत नाही. Okay, over the years we have seen that you have mellowed down. You have mellowed down as a person. Who changed whom? Do you want to give credit to Mrs. Panchakshari for the same? माझ्या मिसेसने मला चेंज केलेलं आहे. माझी मिसेस खूप शांत आहे आणि ती मेडिटेशन खूप करते, त्यामध्ये अत्यंत शांत झाली आहे. त्याच्यामुळे मला पण खूप शांती मिळालेली आहे. We would have loved to have Mrs. Panchakshari here. Thank you. Thank you. Dr. Avake. फर्स्ट ऑफ ऑल आपलं असं ठरलं होतं की इथं कोणी डॉक्टर नाही. बालपणीचे मेडिकल कॉलेजचे सगळे मित्रमैत्रिणी आपण इथे एकत्र येत आहोत. बोलवलं कशा करतात प्लीज सांगाल का मॅडम? बोलवलं कशा करतात? तुम्ही तुमच्याबद्दल 3 मिनिटांमध्ये काय बोलायचंय मनात ते बोला आणि त्याच्यानंतर मग मी प्रश्न विचार. मी प्रदीप धोनीराम आवाके, राहणार प्रयोजनात, वैद्यकीय महाविद्यालय औरंगाबादमध्ये शिक्षण घेतलं. पोस्ट ग्रॅज्युएशन पुण्याला केलं आणि बुलढाणा या ठिकाणी निवृत्तीनंतर सेवानिवृत्तीनंतर आयुष्य व्यतीत करत आहे. मला 2 मुलं आहेत, दोन्ही डॉक्टर आहेत. एक सून मोठी ती ME आहे, MA सायकॉलॉजी आहे. लहानी सून स्कीममध्ये तिने पोस्ट ग्रॅज्युएशन केलं आहे आणि पत्नी हाऊस वाईफ. One question. The questions I am asking are on behalf of batch 1977 GMC that everybody wants to know, not only me. Okay? The question, मी जो प्रश्न विचारणार आहे तो आपल्या बॅचच्या वतीने आहे असं समज. फक्त मी, वीणा वाडीकर किंवा शिला कुलकर्णी त्यांनी विचारलंय तेवढंच आहे फक्त. So I want to ask you, in your messages on the WhatsApp, we always saying that you are afraid of the female clan. Be it your granddaughter, be it your wife, be it your daughter-in-law. What's the reason? प्रश्न कळला नाही. मराठीमध्ये विचारलं तर बरं होईल. तुझ्या व्हॉट्सअपवरच्या ज्या मेसेजेस तू टाकत असतो त्याच्यावरून नेहमी दिसतं की तू स्त्री वर्गाला घाबरतोस असं जाणवतं. तुझी नात असो, तुझी सून असो,
तुझी बेटर हाफ किंवा तुझी पत्नी असो उमा, तर या सगळ्यांना तू घाबरतोस असं आम्हाला जाणवतं. ओके, असं का मी थोडक्यामध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करतोय, कारण की 1.5 मिनिटाचा वेळ आहे, बरोबर आहे? हा, 1 मिनिटाचा वेळ आहे, जिथे प्रत्यक्ष परमेश्वराला सुद्धा घाबरावं लागतं. परमेश्वराने सुद्धा आपल्या बायकोला महत्व दिलेलं आहे. आता बघितलं तर महादेव बिचारा घोडा, वांग्याचं भरीत, बाजरीची भाकरी, धोतराचं पान, खुश. पण आईला म्हणजे स्त्रियांना, लेडीजला खरा नारळाची रोटी, पंचपक्वान्न वगैरे द्यावं लागतं. तर बाल बिचारा काय करणार आहे? जवळपास लग्न झालेले सगळे पुरुष हे आपापल्या बायकांना घाबरतात. तसा मी सुद्धा घाबरलो. बाल बच्चे चेले चाले औरत मेरा गुरु, तुम्हें भजन किसका करूं, तुम्हें भजन किसका करूं. Thank you. Your explanation touched many hearts, and they agreed to it. I can see the faces. Okay, next we go to Dr. D.B. Sharma. सर्वांना नमस्कार. सर्व मित्र मैत्रिणी, आमचे मैत्रिणीचे मिस्टर, आलेले भाऊजी, मुलं, सर्वांना नमस्कार. माझ्याबद्दल सांगायची गरज नाही. मी भागवत भानुदास जाधव, मूळ गाव लातूर, लातूरमध्ये निलंगा. MD ॲनेस्थेशिया झाल्यानंतर 27 वर्ष गव्हर्नमेंट सर्व्हिस केली आणि सध्या 2 हॉस्पिटल ॲनेस्थेटिस्ट म्हणून आणखी आहे, काम करतो. प्लस मेडिकल कॉलेजला, MIT मेडिकल कॉलेजला मी असोसिएट प्रोफेसर म्हणून आहे. सध्याही काम करतोय म्हणजे 10 ते 12 तास. बाकी सांगण्यासारखं काही नाही आहे माझ्या जीवनात. जो 2 वर्षापूर्वी खूप प्रसंग सडनली घडला. इजिप्त टूरला गेलो होतो आणि आल्यानंतर व्हायरल कार्डायटिस होऊन माझी मिसेस सडन एक्सपायर झाली 5व्याच दिवशी. सर्व मित्र मला आठवत स्टन झाले होते. खूप जण कंटिन्युअस मेसेज करत होते आणि 4-2 दिवसानंतर माझ्या डोक्यात वेगळेच विचार होते, कारण मला ते सहन नव्हतं. शी वॉज नॉट माय वाईफ, शी वॉज एव्हरीथिंग फॉर मी. माझ्या आईनंतर माझी जर काळजी कुणी घेतली असेल तर ते मिसेस, खूप काळजी घेतली. आणि ही पोकळी मला सहन होत नव्हती. माझ्या डोक्यात वेगळेच विचार होते. खूप मित्र अगदी औरंगाबादहून आले, नांदेडहून आले, सगळ्याचे नाव घेणं शक्य नाही. खूप जणांचे फोन यायचे, सगळ्यांनी सावरण्याचा प्रयत्न केला पर्सनली. पण अगदी 2-2, 3-3 तास एका मित्रानं मला बोलून यातून बाहेर काढलं. तो म्हणजे एकनाथ कुलकर्णी. खरंच मी आज जो आहे, जो काही त्याला विसरू शकणार नाही. आणि आजही मला मिसेस आठवते, जी ती गेट टुगेदरला आली औरंगाबादला आणि नंतर तिची खूप आठवण येते. परंतु ठीक आहे, जे काय घडलं ते घडलं. आपल्या सर्वांचा मी खूप खूप आभार आहे. थँक्यू. पण तू तुझ्या मनातलं दुःख तू व्यक्त केलंस अगदी थोडक्यात. एक प्रश्न मी तरी तुला विचारेन, तुझ्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं शल्य कुठलं आहे? शल्य एकच, मला सगळं खूप छान आहे. मुलं चांगली झाली, चांगली शिकली, चांगल्या जॉबला आहे. मी परफेक्टली फिट आहे, कुठलाही आजार, कुठलीही गोळी नाही. डेली आणखी 10 ते 12 तास काम करतो आणि आवडतो, आणि या कामामुळेच मी बाहेर आलो एवढंही सांगतो. शल्य एकच आहे, ज्यावेळेस कधी कपल पाहतो कुठल्या कार्यक्रमात किंवा कुठेही गेल्यानंतर मला मिसेसची खूप आठवण. But natural, have courage. You are a brave man, and the whole Margo is with you. Thank you. Thank you.
औरंगाबाद इथे केल्यानंतर जवळपास 86 पासून ते 1918 पर्यंत 2018 पर्यंत मी शासकीय सेवेमधून सिव्हिल सर्जन म्हणून शेवटचे 3 महिने निवृत्त झालो. आता सध्या वाशिममध्ये राहतो आणि आता निवृत्तीनंतर मी रेनॉल्ड मेमोरियल हॉस्पिटल जे आहे तिथे मी सुद्धा कन्सल्टिंग सर्जन म्हणून आहे आणि थोडीफारची शेती आहे आणि माझी मिसेस मंजुश्री जांभरुणकर तिने आतापर्यंत प्रॅक्टिस केली. आता सध्या महिला बालविकासमध्ये तो न्यायमंच असतो त्याच्यामध्ये सदस्य आहे. My question for you, and that includes Manjushri also. मराठीत बोलते, भेट तुझी माझी स्मरते. मंजुश्री तुला आणि जनार्दन तुला तुमची पहिली भेट कुठे कशी झाली आठवतं का? आमची पहिली भेट म्हणजे आमच्यात एक ठरवून झालेलं लग्न आहे म्हणजे अरेंज मॅरेज आहे. त्याच्यामुळं पर्यायाला माझी यवतमाळच्या घरी राहत्या घरी भेट झाली. तारीख नाही सांगता येणार. 9 जानेवारी. असू शकेल. Okay, we presume that it is correct 100%. Thank you, Dr. Zambrunka. Thank you all of you, भार्गव फॅमिली. आम्हाला इथे आमंत्रित केल्याबद्दल आम्ही आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. डॉक्टर परमेश्वर सूर्यवंशी. एकत्र आपण आलो आहोत हे फार असमाधानाची बाब आहे. 48 वर्ष झाले आपण गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला होतो. आता काही जर त्यांची ओळख पण लागत नव्हती. मी परमेश्वर सूर्यवंशी लातूर गव्हर्नमेंट सेवा झाल्यानंतर रिटायर नंतर मी आता प्रॅक्टिस करत आहे. गृहिणी आहेत माझ्या मिसेस. मला 2 मुलं आहेत. योगा टीचर आणि फिजिओथेरपी. गेट टुगेदर झाल्याचा फायदा असा झाला की जे काही कार्यक्रम होत गेले आपण त्याला हजेरी वगैरे लावत गेलो आणि आपल्या भारत देशात किंवा राज्यामध्ये कुठेही गेलो तर क्लासमेट आहेत. याच्यापेक्षा जास्त काय. It's nice to hear from you. प्रश्न विचारू? हो. बरं. माझा प्रश्न हा आहे, तुम्ही कोणत्या विषयामध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलं आणि तुमच्या पीजी टीचरचं नाव काय? TB and chest diseases. BJ मेडिकल कॉलेज येथे मी DTCD हे कोर्स घेतला आहे आणि आमचे टीचर होते DR जोशी.
Thank you, Dr. Parmeshwar. I now invite Sheila to take next members of our group. पवन वर्धापूरकर, आपल्या मागच्या इलेक्ट्रॉनिकच्या गेट टुगेदरला मिसेस वर्धापूरकर इन्स्पाइट ऑफ हर इलनेस त्या आलेल्या होत्या. We really miss her now today. सर्व वर्ग एकत्र आपण आलो आहोत हे फार असमाधानाची बाब आहे. 48 वर्षे झाले आपण गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला होतो. आता काही जर त्यांची ओळख पण लागत नव्हती. मी परमेश्वर सूर्यवंशी लातूर गव्हर्नमेंट सेवा झाल्यानंतर रिटायर नंतर मी आता प्रॅक्टिस करत आहे. गृहिणी आहेत माझ्या मिसेस, मला 2 मुलं आहेत. योगा टीचर आणि फिजिओथेरपी. गेट टुगेदर झाल्याचा फायदा असा झाला की जे काही कार्यक्रम होत गेले आपण त्याला हाजरी वगैरे लावत गेलो आणि आपल्या भारत देशात किंवा राज्यामध्ये कुठेही गेलो तर क्लासमेट आहेत. याच्यापेक्षा जास्त काय. It's nice to hear from you. प्रश्न विचारू? हो. बरं. माझा प्रश्न हा आहे, तुम्ही कोणत्या विषयामध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलं आणि तुमच्या पीजी टीचरचं नाव काय? TB and chest diseases. BJ मेडिकल कॉलेज येथे मी DTCD हे कोर्स घेतला आहे आणि आमचे टीचर होते DR जोशी. Thank you, Dr. Parmeshwar. I now invite Sheila to take next members of our group. पवन वर्धापूरकर, आपल्या मागच्या इलेक्ट्रॉनिकच्या गेट टुगेदरला मिसेस वर्धापूरकर इन्स्पाइट ऑफ हर इलनेस त्या आलेल्या होत्या. We really miss her now today. सर्व मित्र आणि मैत्रिणींना सर्वांना नमस्कार. मी डॉक्टर पवन वर्धापूरकर. आता डॉक्टर म्हणायचं नाही म्हणजे मुस्लिम फक्त पवन वर्धापूरकर. वैदिक सध्या नाशिक इथे राहतो. रिटायर होऊन 10 वर्ष झालेले आहेत आणि आता बाकीचे सर्व प्रॅक्टिस वगैरे बंद करून नाशिकमध्येच असते. बाकीचे 11वी 12वी किंवा PUC PTC कुठून केलं होतं?
सर्व शिक्षण माझं 10वीचं शिक्षण खेड्यामध्ये धानोरा म्हणायचं गाव आहे पाटोदा तालुक्यामध्ये आणि त्याच्यानंतर वैद्यकीय शिक्षण वसिष्ठ जाधव नमस्कार मित्रमंडळी, मी वसिष्ठ जाधव. औरंगाबाद सोडल्यानंतर मी BJ मेडिकल कॉलेजला MD पॅथॉलॉजी केलं. नोकरीमध्ये जवळपास 31 वर्ष शासकीय नोकरी केली. पॅथॉलॉजिस्ट म्हणूनच नोकरी केली. बाकी कुठलाही व्यवसाय बाकीचा केलेला नाही. काही ऑर्गनायझेशन बरोबर अटॅच राहिलो. त्यातलं महत्त्वाचं ऑर्गनायझेशन होतं बार्शीचं नर्गिस दत्ता हॉस्पिटल. त्यांच्याबरोबर पॅथॉलॉजिस्ट म्हणून बरेच वर्ष काम केलं. मी माझ्या कामात समाधानी आहे. एका शेतकऱ्याचा मुलगा मी बऱ्यापैकी उंची गाठली आणि आता स्थिर आहे. 2 मुलं आहेत, एक मुलगी आहे, एक मुलगा आहे. दोघेही स्थिर आहेत. मुलगा माझा पिडियाट्रिक डेंटिस्ट आहे, सुनबाई डेंटिस्ट आहे. मुलगी IT इंजिनियर आहे, MBA करून हैदराबादला जावई आहे. मी आज मला मुद्दाम सांगावंसं वाटतं की शासकीय नोकरीतून सेवानिवृत्त झाल्यानंतर काही काळ पॅथॉलॉजी प्रॅक्टिस केली. पण आता सर्वांना माहिती आहे पॅथॉलॉजी प्रॅक्टिसला कुठल्या प्रकारचे दिवस आलेले आहेत. इथं माझे काही मित्र पॅथॉलॉजिस्ट आहेत. मग असा विचार केला की आपण हे सगळं सोडून द्यावं आणि पूर्णपणे आत्ता मी सेवानिवृत्त आहे. आता मी काहीही करत नाही. मग अशी माझ्या मित्रांनी प्रश्न विचारला, मग करतोच काय? म्हणलं मी खातो पितो, शेतावर फेरफटका मारतो, जवळच्या मित्रमैत्रिणींना भेटतो आणि ते तर सांगायलाच आहे. भगवंताचं नामस्मरण हे फार महत्वाचं आहे. त्यातून म्हणून माझं समाधान. हॉस्पिटल ऍडमिनिस्ट्रेशन करायला पाहिजे. जनसामान्यांमध्ये डॉक्टर चांगलं ऍडमिनिस्ट्रेशन करू शकत नाही असा लोकांचा ग्रह आहे, तो तोडायला पाहिजे असं माझं मत आहे. आणि मी सरकारी नोकरीत होतो. 35 वर्ष मी सरकारी नोकरीत होतो. मी विविध विभाग केलेले आहे, सगळंच बघितलेलं आहे. सरकारी कर्मचाऱ्यांबाबतची जी काही लोकांची काय म्हणतात धारणा आहे, ती धारणा बरोबर आहे, पण मी त्यामध्ये चुकीचा आहे. कारण मी अत्यंत समाधानी आहे. मी माझ्या पूर्ण क्षेत्रामध्ये मी म्युनिसिपल ट्रान्सपोर्ट, सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट, पब्लिक हेल्थ, हॉस्पिटल ऍडमिनिस्ट्रेशन, एज्युकेशन ह्या सगळ्या विषयामध्ये मी काम केलेलं आहे. माझ्यानंतर असं लक्षात आलं की आपण लोकांना खूप मदत करू शकतो ह्या माध्यमातून आणि मी खूप लोकांना मदत पण केलेली आहे. मी अत्यंत समाधानी आहे. मी सेवानिवृत्तीनंतर टाटा ट्रस्ट यामध्ये कन्सल्टंट म्हणून होतो आणि आता मी मेडिकल डिरेक्टर म्हणून मसिना भाईपाळ या हॉस्पिटलमध्ये आहे गेल्या 2-2.5 वर्षापासून. अत्यंत सुंदर असं हॉस्पिटल आहे. 100 वर्षापूर्वीचं असं हॉस्पिटल आहे आणि पॉझिटिव्ह एनर्जीवालं हॉस्पिटल आहे. पारसी चॅरिटेबल ट्रस्टचं हॉस्पिटल आहे. डॉक्टर माधुरी ही MS ऑप्थॉल्म आहे. ती मेडिकल कॉलेजमध्ये HOD आणि प्रोफेसर होती. टीमचं प्रमोशन असल्यामुळे घाबरून तिने व्हॉलंटरी रिटायरमेंट घेतली आणि आता ती प्रॅक्टिस करत आहे. आम्ही नेरूळ नवी मुंबईमध्ये राहतो. माझी मुलगी एक लंडनला आहे, दुसरी मुलगी MS ऑप्थॉल्म झालेली आहे आणि असं आमचं कुटुंब आहे आणि आम्ही अत्यंत समाधानी आहोत. धन्यवाद. आणि खरोखर मी वर्गमित्रांना म्हणजे काय म्हणते मी नर्सिंग वगैरे नेहमी बोलत असतो. आम्ही खरोखरच अत्यंत चांगली अशी टीम आहे. फक्त 1-2 तत्व पाळायला पाहिजे. ती न सांगण्यासारखी आहे, ती बाकीच्या लोकांनी सांगितली. माधुरीला काही बोलायचं असेल? थँक्यू व्हेरी मच फॉर इन्व्हायटिंग. आता मला वाटतं आपण जरा मुंबईतून थोडंसं आपल्या औरंगाबादला येऊया, छत्रपती संभाजीनगरला. आम्हाला तुमच्याकडून कुठल्या 4 सिनेमा थिएटर्सची नावं आहेत का याच्यात औरंगाबादच्या? सांगा. आंबा, अप्सरा, सादिया आणि शहागनमध्ये एक होती, त्याचं नाव तसा मी कमी सिनेमे बघणारा माणूस आहे.
मी तसं वर्कोहोलिक आहे, अल्कोहोलिक नाही, वर्कोहोलिक आहे. माझ्या पूर्ण सरकारी याच्यामध्ये माझ्या सगळ्या रजा ह्या हे झालेल्या आहेत, काय म्हणते त्याला लॅब झालेल्या आहेत. मी एकही CL घेतली नव्हती, मेडिकल लिव्ह पण एकही मी घेतली नाही माझ्या पूर्ण कालावधीमध्ये. परंतु एक तुम्हाला सांगू इच्छितो, काल मला थोडासा सिंकोपल अटॅक आला होता. हो, म्हणून मी येणार नव्हतो. माधुरी मला नको म्हणत होती, परंतु मी आलो. पण दरम्यानच्या काळात मी सगळ्या माझ्या टेस्ट करून घेतल्या. काही काही बॉर्डर लाईन आहे, जाधवनी सांगितल्याप्रमाणे थोड्या थोड्या गोष्टी आहेत. धन्यवाद.